आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्र्यंबकराव पाथरीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर रवी पाटील, ज्यांच्यामुळे मी या व्याख्यानमालेसाठी येऊ शकलो ते माझे मित्र डॉक्टर गणेश मोहिते, मंचावरील आणि मंचासमोरील सर्व मान्यवर, फुले शाहू आंबेडकर व्याख्यानमालेच्या उद्घाटनासाठी आणि पहिल्या व्याख्यानासाठी आपण मला आमंत्रित केलं, याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे. त्यामुळे एक औपचारिकता म्हणून या व्याख्यानमालेचं उद्घाटन झालं आहे असं मी जाहीर करतो. आणि महाराष्ट्र धर्म वर्तमान आणि भविष्य या विषयावरचं माझं म्हणणं मी तुमच्यासमोर मांडतो. साधारणपणे मी तासभर बोलायचं आहे असं मला मोहिते सर म्हणालेले आहेत. असं मला दिसतं श्रोत्यांमध्ये की बरेचसे प्राध्यापक आहेत, त्यामुळे नवीन शैक्षणिक धोरणात आता आपण तासभर शिकवायला लागलेलो आहोत. आपण इतरांना तासभर शिकवत असल्यामुळे इतरांचं तासभर ऐकणं ही आपली आता नैतिक जबाबदारी होऊन बसलेली आहे. त्यामुळे तुम्ही तासभर जरी संध्याकाळी तुमच्या तासांच्या वेळेच्या पलीकडचं असलं तरी ऐकाल असं मी एक गृहीत धरतो. मुलंही दिसत आहेत मला. आता जी मुलं आहेत ती मुलं माझ्या प्रेमापोटी आलेली आहेत अशा समजात मी नाही आहे. ती मुलं कॉलेजच्या प्रेमापोटी आलेली असतील, ती मुलं त्यांच्या शिक्षकांच्या प्रेमापोटी आली असतील किंवा कदाचित धाकापोटी पण आलेली असतील. तर ते मला फार खोलात मी जात नाही, कारण मी 16 वर्ष कॉलेजात आणि 13 वर्ष विद्यापीठात काम केलं आहे. माझे आधीचे विभाग प्रमुख डॉक्टर जोंधळी इथे आहेत. त्यामुळे काही वेळेला कार्यक्रमांच्यासाठी विद्यार्थ्यांची आवक आपल्याला करावी लागते. तर माझं व्याख्यान संपताना जी मुलं आलेली आहेत त्यांना आपण चुकीच्या ठिकाणी आणून बसवले गेलेलो आहोत असं त्यांना वाटणार नाही, एवढा एक विश्वास माझ्या मनात आत्ता आहे. तो तासभर तुमच्याही मनात राहील असं मी गृहीत धरतो. महाराष्ट्र धर्म वर्तमान आणि भविष्य या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे. काय आहे महाराष्ट्र धर्म? या महाराष्ट्र धर्माचा उल्लेख राजवाड्यांच्या लेखनामध्ये आहे, राजाराम शास्त्री भागवतांच्या लेखनामध्ये आहे. अरा कुलकर्ण्यांच्या एका पुस्तकामध्ये शिवाजी महाराजांच्या जगण्याचा हेतू काय आहे किंवा शिवाजी महाराजांनी काय केलं याच्याबद्दलच्या येसूबाईंच्या एका पत्रामध्ये शिवाजी महाराजांच्या मनातली इच्छा मराठीयांचे गोमटे करावे अशा प्रकारची इच्छा असल्याचा उल्लेख आहे. म्हणजे हे जे कोणी मराठी लोक आहेत, ही जी काही मराठी भाषा आहे, हे जे काही वेगवेगळ्या लोकांनी बनलेलं महाराष्ट्राचं खंडमंडळ आहे, या सगळ्याचा एकत्रित विचार करण्याची जी काही भूमिका आहे तिला आपण ढोबळमानानं महाराष्ट्र धर्म असं म्हणूया. त्यामुळे महाराष्ट्र धर्माचा विचार करताना धर्म या कल्पनेचा रूढार्थानं आपण जसा विचार करतो, एकेकाळी आपल्याकडं जेव्हा फेस्टिवल्स नावाची गोष्ट कॉलेजांमध्ये आणि विद्यापीठात नव्हती आणि बऱ्या वक्तृत्व स्पर्धा ज्या काळामध्ये घडत होत्या, त्यावेळेला अनेकदा लोक धर्म या विषयावरच्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे आणि त्यातलं पहिलं वाक्य धर्म म्हणजे धारयती इति धर्म, अशा पद्धतीनं मुलं धर्माची व्याख्या करायची. हे एका वक्तृत्व स्पर्धेतल्या पिढीकडनं पुढच्या वक्तृत्व स्पर्धेतल्या पिढीकडं गेलेलं पाठांतर होतं. त्याच्यामध्ये काही फार स्वतंत्र विचार लोक करत होते अशातला भाग नाही. त्यामुळे महाराष्ट्र धर्माच्याबद्दल ज्यावेळेला आपण बोलतो त्यावेळेला सातवाहनाच्या काळापासून आज 2026पर्यंत बदललेला महाराष्ट्र कसा आहे, मराठी माणसं कशी आहेत, म्हणजे एकेकाळच्या प्रवास वर्णनामध्ये मराठी माणसं भांडखोर आहेत अशा प्रकारचा उल्लेख आहे. तर मराठी माणसं भांडखोर आहेतच. मराठी माणसं इतरांशी भांडतात का, तर काही वेळेला कमी भांडतात, पण एकमेकांशी भांडतात का, तर खूप भांडतात. मग पश्चिम महाराष्ट्रातली माणसं मराठवाड्याशी भांडतात, कोकणातली माणसं विदर्भातल्या लोकांशी भांडतात. आणि ही सगळी भांडणं आपल्याला नीट बघता यावीत म्हणून आपण एक चांगलं विधिमंडळ तयार केलेलं आहे. ही सगळी आणि हे जे आहे हे आपल्याला असं दिसेल की इथे घडणारी सगळी जी व्यवस्था आहे, इथे घडणारे जे सगळे संघर्ष आहेत, हे सगळे संघर्ष सनदशीर मार्गाने व्हावेत, विचारपूर्वक व्हावेत, त्यामधनं एक प्रकारची घुसळण व्हावी अशा प्रकारची धारणा आपल्या समाजामध्ये अनेक वर्ष आहे. आणि या सगळ्या भूमिकांच्याबद्दल मी आपल्याशी थोडं मोकळेपणाने बोलणार आहे. मगाशी मोहिते सर म्हणाले की आता जरा सध्याच्या काळामध्ये बोलणं कठीण झालेलं आहे. बोलणं कठीण झालं आहे त्याला आता जवळपास 12 वर्ष झालेली आहेत. या देशाला नवं स्वातंत्र्य मिळाल्यापासून आपल्याकडं बोलणं कठीण झालेलं आहे. म्हणजे
एक काळ असा होता, तुमच्या महाविद्यालयामध्ये चव्हाण साहेबांचा फोटो आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या निवडणुकीच्या वेळेला आचार्य अत्र्यांनी यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्या पत्नी यांच्याबद्दल एक योग्य न वाटणारं अशा प्रकारचं विधान केलं आणि चव्हाण साहेबांनी आणि त्यांच्या पत्नींनी वेणुताईंनी अत्र्यांना बोलवून सांगितलं की आपल्याला मूल का नाही आहे आणि त्याबद्दलचं त्यांचं विधान कसं असंवेदनशील होतं त्याबद्दल अत्र्यांनी नंतर मराठामधनं माफी मागितली. पण हे सगळं करताना यशवंतराव आणि त्यांच्या पत्नी आणि आचार्य अत्रे यांना समोरासमोर बसून एकमेकांशी बोलता आलं. त्यासाठी त्यांना काही पाळीव प्राणी एकमेकांच्यावर सोडावे लागले नाहीत. आता असा एखादा वेल्डिंगचा चष्मा लावलेला पाळीव प्राणी तुम्हाला टेलिव्हिजन चॅनलवर वारंवार दिसत असेल, असे अनेक पाळीव प्राणी तुम्हाला दिसतात. हा समकालीन महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा भाग आहे. म्हणजे आपण सातवाहनाच्या काळापासून कुठे आलो ह्याचा आपण थोडा वेगळा विचार करूच. गेल्या 65 वर्षात आपण कुठं कुठं आलेलो आहोत याचाही एक विचार आपण करायला पाहिजे. म्हणजे हे राज्य निर्माण झालं त्यावेळेला माडखोलकरांनी यशवंतरावांना असं विचारलं की हे राज्य मराठी माणसांचं आहे का मराठ्यांचं आहे. त्यावर ते असं म्हणाले की हे राज्य मराठी माणसांचं आहे. आता त्यावेळेला हे राज्याचा मंगल कलश ज्यांनी आणला त्या यशवंतरावांना रागावता येणं शक्य होतं. माडखोलकर विदर्भातले होते, माडखोलकर बहुजन समाजाच्या पैकी नव्हते, त्यामुळे यशवंतरावांना चिडणं शक्य होतं. पण तसं घडलं नाही. अशा प्रकारचा संवाद असणं हा महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा किंवा व्यापक अर्थाने ज्याला आपण महाराष्ट्र धर्म म्हणतो त्याचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग होता. मधल्या काळामध्ये त्याला काय झालं आहे आणि आधीच्या काळात त्याची अवस्था काय होती याच्याबद्दल मी आपल्याशी सुरुवातीला बोलणार आहे. गेल्या 1-1.5 वर्षापूर्वी आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. तो दर्जा मिळण्याच्या अगोदर 2-3 वर्ष महाराष्ट्रभरातून लोकांनी काही लाख पत्र देशाच्या पंतप्रधानांना आणि राष्ट्रपतींना पाठवली की आमची भाषा अत्यंत चांगली आहे, आमची भाषा अत्यंत जुनी आहे, पण आमच्या भाषेकडे तुमचं दुर्लक्ष होतं आहे, तर आमच्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या. अशी लाखो पत्र पाठवल्यानंतर पोस्ट विभागाचं जे भलं झालं ते लक्षात घेऊन भारत सरकारने आपल्या भाषेला अभिजाततेचा दर्जा दिलेला नाही. तुम्हाला माहिती आहे लोकसभेला 400 पार म्हणणाऱ्या लोकांना 236 पर्यंत येऊन कसं थांबावं लागलं आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला ऑक्टोबरमध्ये त्यांची कशी पंचायत झाली होती. त्या पंचायतीच्या वेळेला त्यांना असं लक्षात आलं की आता बुडत्याला फक्त मराठी भाषेचा आधार आहे आणि बुडत्याला मराठी भाषेचा आधार असल्यामुळे अचानक मराठी भाषेचा 2011 सालचा प्रस्ताव थंड बस्त्यातनं बाहेर काढला गेला आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यामुळे महाराष्ट्रात आनंद झालेला आहे. तुमच्यापैकी काही लोकांनी जर शिवकल्याण राजा ऐकलं असेल, ऐकलंय का काही लोकांनी? शिवकल्याण राजा हे बमू पुरंदऱ्यांनी लोकप्रिय केलेलं त्यांच्या निवेदनामुळे, लताबाईंच्या आवाजामुळे, हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीतामुळे ते जेव्हा लोकप्रिय झालं त्यावेळेला त्या धाटणीचे शिवाजी महाराजही लोकप्रिय झाले आणि त्या बमू पुरंदऱ्यांच्या शिवकल्याण राजामध्ये सर्वत्र आनंद झाला असं शेवटच्या त्यांच्या एका गाण्यामध्ये शब्द आहेत. हा असा जो आनंद झाला तशाच प्रकारचा आनंद महाराष्ट्रामध्ये अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाल्यावर झाला. लोकांना असं वाटलं की आता मराठी भाषेचे सगळे प्रश्न सुटलेले आहेत, मराठी भाषेचं आता यापुढे कोणीही काही वाईट करू शकणार नाही आणि त्यामुळे गेली 1.5 वर्ष महाराष्ट्रात अभिजात मराठीचे महोत्सव गल्ली बोळामध्ये चालू आहेत. इथं तुमच्यापैकी काही मराठीचे प्राध्यापक मंडळीसुद्धा असतील, मराठीचे PhDचे स्कॉलर्स असतील. गेल्या 1.5 वर्षामध्ये भारत सरकारने महाराष्ट्र सरकारला अभिजात भाषेसाठी 1 रुपया दिलेला आहे का हा प्रश्न तुम्ही वर्तमानपत्रांमध्ये विचारून चेक करून पहा. 1 रुपयासुद्धा मराठी भाषेला मिळालेला नाही. आपल्याकडं जे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले लोक होते त्यांचं असं म्हणणं होतं की दरवर्षी मराठी भाषेला 300 ते 500 कोटी मिळणार आहेत आणि मराठी भाषेची आपण 50 अध्यासनं देशातल्या 50 विद्यापीठांमध्ये स्थापन करणार आहोत. JNUमध्ये 1 अध्यासन स्थापन करायला आपल्याला 24 वर्ष लागलेली आहेत. म्हणजे 50 अध्यासनं स्थापन करायला आपल्याला 1200 वर्ष लागतील.
सध्याचा माणसांचा मृत्यूचा काळ लक्षात घेता इथं समोर आणि इथं बसलेल्या लोकांच्या पैकी कोणीही शेवटचं अध्यासन निर्माण होईपर्यंत जिवंत असेल असं मला वाटत नाही. पण तरीही अभिमानाला मर्यादा नसते. अभिमानाला मर्यादा नसल्यामुळे मराठी लोकांनी दंडाच्या बेटकुळ्या फुगवून घेतल्या आणि आपण असं म्हणत राहिलो की आमची भाषा महान आहे, तिच्याबद्दल अभिमान वाटला पाहिजे. महाराष्ट्र धर्माचं वर्णन करताना मराठी माणसांना हा जो फुकाचा अभिमान आहे, हा जो कर्तृत्वहीन अभिमान आहे, हा जो कार्यहीन अभिमान आहे आणि ही जी पूर्व गौरवामध्ये रमण्याची आपली वृत्ती आहे, त्याचा नीट विचार केला पाहिजे. म्हणजे हरी नरके आणि रंगनाथ पठारे सरांनी आपल्याला अभिजात मराठीचा अहवाल दिला, त्यावेळेला आपल्याला असं सांगितलं गेलं की आपल्या भाषेचा इतिहास आपण आता महानुभाव पंथाच्यापासून पाहायचा नाही, आता आपण तो सगळा इतिहास सातवाहनांच्या काळापासून पाहायचा आहे. सातवाहनांच्या काळापासून आपण इतिहास पाहायला लागलो तरीसुद्धा गेल्या 2500 वर्षांमध्ये मराठी भाषा किती प्रगत झाली, त्या भाषेवर माणसांची पोटं किती भरायला लागली आणि त्यातनं महाराष्ट्र कशा पद्धतीनं आकाराला आला, या प्रकारच्या चिकित्सक प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा अभिजात मराठी गौरव दिन साजरा करणं जास्त सोपं आहे. चिकित्सक प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा मराठीवर आधारित कविता करणं, गझला करणं जास्त सोपं आहे. आणि त्यामुळे आपल्या भाषेचा, आपल्या राज्याचा, आपल्या संस्कृतीचा विचार करताना अलंकारिक पद्धतीने करायचा, गौरवात्मक पद्धतीने करायचा, वास्तवदर्शी पद्धतीने करायचा नाही आणि चिकित्सेला अजिबात वाव ठेवायचा नाही. हा आपल्याकडच्या महाराष्ट्र धर्माच्या अनेक पैलूंच्या पैकी एक महत्त्वाचा पैलू आहे. आपण शिवाजी महाराजांचा खूप सातत्यानं उल्लेख महाराष्ट्र धर्माच्या बद्दल बोलताना करतो. किंबहुना गेल्या गेल्या शेकडो वर्षांमध्ये महाराष्ट्राला एक नीट, खमकी आणि खंबीर ओळख देणारा आणि महाराष्ट्राला एक प्रकारे एक बरं अधिष्ठान देणारा असा माणूस म्हणून आपण शिवाजी महाराजांकडे पाहतो. आणि शिवाजी महाराजांचं आपण एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये दैवतीकरण केलेलं आहे की तुम्ही जर पाहिलं, इथे मराठवाड्यात पण ही परिस्थिती असेल, मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये पाहिलं आहे म्हणून सांगतो, मुंबईतही पाहिलेलं आहे की जितका माणूस धनदांडगा आहे, जितके माणसांकडे SUVs जास्त आहेत, तितक्या त्या SUVच्या मागे असा हात ठेवलेले शिवाजी महाराज, जगदंब असं म्हणत त्या गाडीच्या मागे शिवाजी महाराजांचं स्टिकर लावलेलं आहे. म्हणजे महाराजांच्या विचारांची आपल्याला फारसं घेणं देणं नाही. आपण धनदांडगे आहोत, आपल्याकडं गबरगंड पैसा आहे, आपला असेल किंवा आपल्या बापाच्या आईच्या कर्तृत्वामुळे आलेला असेल, त्या पैशाच्या जीवावर आपण रस्त्याने जाणाऱ्या कुणालाही उडवून लावू शकतो. पण आपल्या गाडीच्या मागे शिवाजी महाराजांच्या नावाचं स्टिकर असेल तर आपला महाराष्ट्राबद्दलचा, राज्याबद्दलचा आणि इथल्या समाजाबद्दलचा अभिमान पक्का होतो. असं मानणारी एक नव श्रीमंतांची, लब्ध प्रतिष्ठितांची पिढी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे. कशामुळे महाराजांचं हे आपण असं केलं आहे तर शिवाजी महाराजांच्या 50 वर्षाच्या कारकिर्दीकडे, त्यानंतरच्या 27 वर्षाच्या कारकिर्दीकडे, ज्याच्यामध्ये संभाजी महाराजांची हत्या झाली किंवा राजाराम महाराज जिंजीला गेले किंवा ताराबाईंनी कोल्हापुरातनं त्यांचं सगळं राज्य चालवलं, या 27 वर्षामध्ये एक मोठी सल्तनत मराठ्यांनी उलथवून लावली आणि औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये येऊन, दख्खनमध्ये येऊन हा भाग न जिंकता इथल्याच भूमीमध्ये त्याचा मृत्यू झाला, त्याचं निधन झालं. आणि त्यानंतरच्या काळामध्ये मोगल सल्तनतीला उतरती काळा लागली. म्हणजे महाराष्ट्र धर्माकडे पाहताना आपण काय पाहतो की मराठी समाज, मराठी माणूस, आणि इथं मी मराठे हा शब्द ज्या पद्धतीनं आपल्याकडं मध्य युगात वापरला जात होता त्या अर्थाने वापरतो. तो भूगोलवाचक शब्द आहे, तो प्रदेशवाचक शब्द आहे, तो जातीवाचक शब्द नाही. आणि हे जे मराठी आहेत हे लढणारे लोक आहेत, संघर्ष करणारे लोक आहेत, हार न मानणारे लोक आहेत. आणि एवढंच नव्हे तर मोगल सल्तनतीला दख्खनमध्ये आणून त्यांची राजवट गाडण्याची क्षमता असलेले लोक आहेत. अशा प्रकारची धारणा असलेल्या लोकांचा जर हा प्रदेश असेल तर या प्रदेशामध्ये त्या काळात लढलेले लोक, पानिपताच्या लढाईमध्ये प्रचंड मोठं शौर्य दाखवलेले लोक,
किंवा महादजी शिंदेंसारखा माणूस जो जवळपास रिमोट कंट्रोलने उत्तर भारतातली मोगलांची सत्ता चालवत होता, अशासारख्या माणसांचा वारसा सांगणारे मराठी लोक गेल्या काही वर्षांमध्ये, गेल्या काही दशकांमध्ये स्वतःचा स्वाभिमान तर गमावून बसलेले तुम्हाला दिसतात. पण एवढंच नव्हे तर हा स्वाभिमान गमावून दिल्लीतल्या ताकदींच्या पुढे शरणागती पत्करण्याची वृत्ती महाराष्ट्रामध्ये कधी निर्माण झाली, याचा एक आपण अत्यंत साकल्यानं विचार केला पाहिजे. आपण आज महाराष्ट्र धर्माचा विचार करताना दुसऱ्या एका धर्माच्या बद्दल आपण बोलतो, ऐकतो, तो आहे सनातन धर्म. आणि आपल्याकडे लोक अक्षरशः गल्लीबोळात कुत्र्याच्या छत्रीसारखे निर्माण झालेले लोक आहेत. असे काही कीर्तनकार आहेत, असे काही इतर प्रकारचे शिवव्याख्याते आहेत, असे काही इतर प्रकारचे वक्ते आहेत, राजकीय पक्षांचे प्रवक्ते म्हणावेत का भाट म्हणावेत तुम्हाला कळत नाही, या प्रकारचे लोक तुम्हाला निर्माण झालेले दिसतात, ज्यांना महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची भाषिक, सांस्कृतिक अशा प्रकारची विविधता दिसायला नको आहे, असायला नको आहे. त्यांना एक जिनसीकरण नको आहे, त्यांना एक साचीकरण, त्यांना मोनोलिथिक अशा प्रकारचा समाज महाराष्ट्रामध्ये हवा आहे. आणि त्यांना इथला मराठी हिंदू, मराठी मुसलमान, हमीद दलवाईंसारखा मराठी मुसलमान, वसईच्या चर्चमध्ये मराठीतनं प्रार्थना करणारे ख्रिश्चन, इथला मराठी बौद्ध, इथला मराठी जैन, या सगळ्यांना एकाच सनातन धर्माच्या ढाच्यात आणायचं आहे. आणि त्या सगळ्यांच्या समोरचं सगळ्यात मोठं जर काही आव्हान असेल तर महाराष्ट्र धर्माचं ची जी काही एक धाटणी महाराष्ट्रामध्ये गेल्या 50-50-100 वर्षात विकसित झालेली आहे, तिला कसं चॅलेंज करावं, तिला कसं आव्हान द्यावं, हे त्यांच्यासमोरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आपण महाराष्ट्राबद्दल ज्या वेळेला बोलतो त्यावेळेला महाराष्ट्र हे एकच असं राज्य आहे ज्याच्या नावामध्ये राष्ट्र आहे असं म्हणण्याची आपल्याकडे पद्धत आहे. तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या अनेक योजना वेगवेगळ्या सरकारांच्या काळामधल्या पाहिल्यात तर त्या योजनांच्या अगोदर महा हा शब्द तुम्हाला लावलेला दिसतो. आपल्याला हे सांगायला आवडतं की जे जे काही आपण करतो ते सगळं महा आहे, ते असं आपण सांगतो म्हणून ते आपल्याला महा वाटतं. मग प्रत्यक्षामध्ये ते कितीही मीडिओकर असलं तरीसुद्धा महा या शब्दाखाली ते झाकून टाकण्याकडे आपला कल राहतो. जे समकालीन महाराष्ट्रामधला महाराष्ट्र धर्म आणि यानंतरच्या काळातलं भविष्य, ही मांडणी तुम्हाला माझ्याकडनं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये जो आजचा महाराष्ट्र धर्म संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यापासून विकसित झाला, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याकडे जर तुम्ही तटस्थपणाने पाहिलं तर दिल्लीमध्ये अत्यंत ताकदीची सत्ता असलेले नेहरू, महाराष्ट्रामध्ये अत्यंत ताकदीची सत्ता असलेले यशवंतराव चव्हाण, या सगळ्यांच्या विरोधामध्ये जाऊन संयुक्त महाराष्ट्राचा लढा उभा राहिलेला आहे. कदाचित राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांच्याही अधिक लक्षात येईल, प्राध्यापकांच्याही अधिक लक्षात येईल की संयुक्त महाराष्ट्राचा लढा हा भारतातला बिगर काँग्रेस स्वरूपाचा पहिला सर्वात महत्त्वाचा लढा आहे. लोहियांच्या प्रेरणेने 67 सालानंतर उत्तर भारतात जे लढे उभे राहिले त्याच्या आधीचा हा अत्यंत ताकदीचा लढा आहे. पण दुर्दैवाने उत्तर भारतात त्या सगळ्या मंडळींना सत्ता मिळाली आणि महाराष्ट्रामध्ये संयुक्त महाराष्ट्र समिती 57 साली सत्तेच्या जवळ आली पण सत्ता मिळाली नाही. आणि 62 साली संयुक्त महाराष्ट्र समितीकडेच सत्ता जाण्याची शक्यता आहे अशी भीती वाटल्यामुळे चव्हाण साहेबांनी, काँग्रेसने, इंदिरा गांधींनी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करायचं ठरवलं. त्यामुळे ज्या वेळेला आपण संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश चव्हाण साहेबांनी आणला असं म्हणतो त्यावेळेला तांत्रिकदृष्ट्या ते बरोबर आहे. पण संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश आणण्यासाठी ज्यांनी रक्त आटवलं त्या माणसांमध्ये वारा कोठारी, प्रबोधनकार, आचार्य अत्रे, एस.एम. जोशी, कॉम्रेड डांगे, उद्धवराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील ही सगळी माणसं होती. आणि या माणसांच्या इतिहासाचा नीट विचार केल्याशिवाय संयुक्त महाराष्ट्राचा त्यावेळेचा आपल्या मनात असलेला आदर्श त्यानंतरच्या काळामध्ये प्रत्यक्षात अंमलात का आला नाही या प्रश्नाचं आपल्याला नीट उत्तर देता येणार नाही. आपण गेल्या 60 वर्षामध्ये तुम्हाला असं जाणवेल की
महाराष्ट्र एका विशिष्ट टप्प्याने सुरू झाला, एका विशिष्ट मुक्कामापासून सुरू झाला आणि आज महाराष्ट्र एका विशिष्ट मुक्कामावर येऊन पोचलेला आहे. म्हणजे मी फुले शाहू आंबेडकर या नावाच्या व्याख्यानमालेचा उद्घाटक वक्ता आहे. या 3 माणसांकडनं जर मी काही सामान्य कार्यकर्ता अभ्यासक म्हणून प्रेरणा घ्यायची असेल किंवा घेतली असेल तर मोकळेपणाने बोलणं आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावरचं बंधन न स्वीकारणं, मोकळेपणाने माझं म्हणणं मांडणं हे आहे. गेल्या 65 वर्षामध्ये ज्या प्रकारचा महाराष्ट्र आपण निर्माण केला आहे, मुळात त्या महाराष्ट्राची काय अवस्था आहे, तर या महाराष्ट्रामध्ये आज कोणालाही राजकीय संस्कृतीची गरज म्हणून, राजकीय व्यवस्थेची गरज म्हणून सुद्धा कोणालाही विरोधी पक्षामध्ये राहायचं नाही आहे. सगळ्यांना सत्तेमध्ये जायचं आहे, सगळ्यांना विकास करायचा आहे आणि विरोधात राहून विकास करता येणार नाही याच्याबद्दल सगळ्यांना मनोमन खात्री पटलेली आहे. अशीच जर परिस्थिती चालू राहिली तर आणखी 5 वर्षांनी पूर्णतः विरोधक मुक्त विधिमंडळाकडे आपला प्रवास सुरू होईल, विरोधक मुक्त जिल्हा परिषदांकडे आपला प्रवास सुरू होईल, विरोधक मुक्त पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींकडे प्रवास सुरू होईल. म्हणजे डिसेंट नावाची गोष्ट, पॉलिटिकल डिसेंट, कल्चरल डिसेंट या नावाची गोष्ट महाराष्ट्रामध्ये अत्यंत ताकदीने फुलली. त्याच महाराष्ट्रामध्ये अशी कोणतीही गोष्ट फुलू शकणार नाही अशा प्रकारच्या वातावरणात आज आपण आहोत. हे का घडतं आहे? हे यासाठी घडतं आहे की महाराष्ट्राच्या एकूण विकासाच्या बद्दलच्या आपल्या मनातल्या ज्या काही कल्पना होत्या, त्या कल्पना आणि ज्यांना आपण आपले लोकप्रतिनिधी मानतो, ज्यांना आपण आपले अभिजन मानतो, ज्यांना आपण आपला विचारी समाज मानतो, ज्यांना आपण समाजातल्या प्रगल्भ घटकांचे प्रतिनिधी मानतो, त्या मंडळींनी आपापल्या सांस्कृतिक, भाषिक, आर्थिक जबाबदाऱ्या पुरेशा पार पाडल्या नाहीत. त्यामुळे महाराष्ट्र या टप्प्यावर आलेला आपल्याला दिसतो. आपण कागदोपत्री आजही एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहोत. कागदोपत्री त्यामुळेच आजही महाराष्ट्र हे धर्मनिरपेक्ष राज्य आहे. पण आपल्या या राज्यामध्ये सनदी अधिकाऱ्यांमध्ये अशी काही ज्येष्ठ मंडळी आहेत की ज्यांनी 92 साली बाबरी मशीद पडली त्यावेळेला चोरून मसुरीमध्ये पेढे खाल्लेले आहेत. हे जे चोरून मसुरीमध्ये पेढे खाल्लेले लोक आहेत ते आज राज्यसत्तेच्या केंद्रस्थानी आहेत आणि त्यामुळे एका विशिष्ट राष्ट्रवादाची कल्पना मांडणाऱ्या संस्थेला ज्या वेळेला 100 वर्ष पूर्ण होतात त्यावेळेला त्या कार्यक्रमामध्ये आनंदाने, हिरिरीने ही मंडळी भाग घेतात आणि त्यांचे फोटो स्वतःच्या इंस्टाग्रामवर, ऑफिशियल इंस्टाग्रामवर टाकताना त्यांना आपण एका धर्मनिरपेक्ष राज्यात वावरतो आहोत याच्याबद्दल त्यांच्या मनात खंत वाटत नाही. हा आपला आजच्या घडीचा प्रशासकीय वर्ग आहे. आपला शिक्षकांचा वर्ग, प्राध्यापकांचा वर्ग, पत्रकारांचा वर्ग, ज्यांच्या मूलभूत जबाबदाऱ्या विचार करण्याची क्षमता लोकांच्या मध्ये विकसित करणं, चिकित्सेला वाव देणं आणि कोणत्याही प्रकारच्या वैचारिक संघर्षासाठीच्या भूमीचं भरण पोषण करणं हा आहे. इथं प्राध्यापक मंडळी आहेत. काही प्राध्यापक मंडळी मौनाने त्याचं उत्तर देतील, काही हसून देतील. पण गेली 15 वर्ष प्राध्यापक हे API ग्रस्त आहेत. ही जी API ग्रस्त प्राध्यापकांची जमात आहे त्याच्यामुळे प्राध्यापकांनी विचार न करता फक्त पेपर पाडले पाहिजेत या प्रकारच्या एका शैक्षणिक संस्कृतीमध्ये, ज्याला संस्कृती म्हणणं हा संस्कृती या शब्दाचा अपभ्रंश आहे, संस्कृती या शब्दाचा अपमान आहे. पण हे जेव्हा घडतं, ज्या वेळेला शिकवणारे लोक विचार करायचं बंद करतात त्यावेळेला शिकणारी माणसं विचार करण्याची काही शक्यता राहत नाही. हे जर कॉलेजातल्या मास्तरांच्या बाबतीत होत असेल तर शाळेतल्या मास्तरांच्या बाबतीत ह्याच्यापेक्षा काही वेगळं घडत नाही. आणि त्यामुळे आज ज्या वेळेला समकालीन महाराष्ट्राच्या बद्दल मी बोलतो त्यावेळेला हा महाराष्ट्र टिकवण्याची, हा महाराष्ट्र जगवण्याची आणि या महाराष्ट्रामध्ये घडलेलं जे नैतिक स्खलन आहे त्या नैतिक स्खलनातनं लोकांना बाहेर काढण्याची जबाबदारी कोणाची आहे आणि ज्यांची जबाबदारी आहे ते ही जबाबदारी पार पाडतात असं आपल्याला दिसतं का, या एका प्रश्नाचं आपण उत्तर दिलं पाहिजे.
मगाशी अनौपचारिकरित्या आम्ही बोलत होतो तुमच्या कार्यालयात, त्यावेळेला असं म्हटलं गेलं की जे काही बदलतंय, जे काही इथे चित्र बदललेलं दिसतं समाजामध्ये, त्याच्याबद्दल लेखकांनी बोललं पाहिजे, कवींनी बोललं पाहिजे. लेखकांनी बोललं पाहिजे, कवींनी बोललं पाहिजे असं इतरांना वाटतं आहे. असं लेखकांना वाटतं आहे का? असं लेखकांना नाही वाटत आहे. लेखकांना वाटतं आहे की आपल्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्याच्या जवळ कसं जाता येईल. लेखकांना वाटतंय की आपल्या जिल्ह्यातल्या लोकप्रतिनिधीची भाषण कशी लिहून देता येतील. लेखकाला वाटतंय की अमुक अमुक खात्यातलं अमुक एखादं मंडळ आहे, त्या मंडळावर माझी नेमणूक कशी होईल. लेखकाला वाटतंय की प्रतिनियुक्तीवर मला कसं जाता येईल. आणि लेखकाला असं वाटतंय की शक्यतो लिहिण्याच्या कामातनं आपल्या कुवतीपेक्षा जास्त पैसे मिळून इतर लोकांच्या प्रमाणे आपल्याला गबरगंड कसं होता येईल. म्हणजे लेखकाने नैतिक चिकित्सेच्या प्रश्नाच्या पलीकडे केवळ स्वतःच्या वैयक्तिक उत्कर्षाचा विचार जर सुरू केला तर लेखक त्याच्या जबाबदाऱ्या पार पाडत नाही. आणि मग काय होतं, मग ज्या वेळेला हिंदी सक्तीसारखा विषय येतो त्यावेळेला आमचे लेखक माईकवाल्यांच्या समोर येत नाहीत, आमचे लेखक बूमवाल्यांच्या समोर येत नाहीत. आपल्याला माहिती आहे अनेक लोकांचे वारस महाराष्ट्रामध्ये आहेत. मी अमुक अमुकचे वारस असं म्हणत नाही, तुम्ही शहाणे लोक आहात, तुमच्या ते लक्षात येईल. आपल्याकडे महाराजांचे वारस आहेत 2 गाद्यांचे, आपल्याकडे तुकाराम महाराजांचे पण वारस आहेत. आपल्याकडे जे तुकाराम महाराजांचे वारस आहेत ते सध्या सरकारच्या एवढे जवळ आहेत की सरकारच्या मनात एखादी गोष्ट यायच्या आधी त्यांच्या मनामध्ये येते. आता तुकाराम महाराज होते, त्यांच्याकडं या प्रकारच्या व्यवस्थेत दिसणाऱ्या प्रत्येक मंबाजीच्या विरुद्ध भांडण्याची ताकद होती. आपले जे नवे तुकाराम आहेत ते मंबाजींच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहेत. हा आत्ताचा महाराष्ट्र धर्म आहे. मग तुम्ही कोणावर विश्वास ठेवणार? तुम्ही प्राध्यापकांवर विश्वास ठेवणार? तुम्ही प्राध्यापकांवर विश्वास ठेवणार? तुम्ही कवींवर विश्वास ठेवणार? म्हणजे तुम्ही कवी मंडळींचं बघा, कवी मंडळी आहेत, आपले कलावंत आहेत, आपले सिनेमातले लोक आहेत. म्हणजे हे सगळे जे लोक आहेत ते सगळे लोक या किंवा त्या मुख्यमंत्र्याकडे किंवा उपमुख्यमंत्र्याकडे दिवाळीच्या फराळाला जाताना तुम्हाला दिसतात. पण कधीही आपल्या भाषेच्या प्रश्नाबद्दल जाऊन ह्यांनी तोंड उघडल्याचं तुम्हाला दिसणार नाही. आपल्या राज्याच्या प्रश्नाबद्दल ह्यांनी तोंड उघडल्याचं तुम्हाला दिसणार नाही. कारण वैयक्तिक प्रश्नांच्या पलीकडं काही महत्त्वाचं आहे याचं ज्या वेळेला तुमचं भान सुटतं त्यावेळेला शून्य जबाबदारी असणारा आणि शून्य नैतिकता असणारा अशा प्रकारचा एक अभिजन वर्ग तयार होतो. आता आपल्याकडे कसं म्हणण्याची पद्धत आहे बघा लोकांची की नव्या पिढीमध्ये ह्याबद्दल काही फार जाण नाही आहे. इथं जी कोणी जेनझीमधली मुलं बसली असतील त्यातल्या काही लोकांनी कदाचित मागे बसल्या बसल्या इन्स्टावर जाऊन कोण आहे हा दीपक पवार ह्याची जरा माहिती घेतली असेल. म्हणजे हा ऐकण्यायोग्य माणूस आहे किंवा नाही हे त्यांनी त्यांच्या मधल्या 5 मिनिटामध्ये चेक केलेलं असेल. पण ही जेनझीची जी मुलं आहेत त्यांचं अज्ञान किमान स्वच्छ आहे, त्यांचं अज्ञान स्वच्छ आहे. मधल्या पिढीतल्या लोकांचा ज्ञान आणि अज्ञानाचा केमिकल लोचा झालेला आहे. त्यांचं हे ठरत नाहीये की आपल्याला ज्ञान आहे का आपल्याला माहिती आहे, आपल्याला माहिती तरी आहे का आपल्याला हे सगळं व्हॉट्सॲप विद्यापीठातनं कळलेलं आहे. म्हणजे आजच्या महाराष्ट्र धर्मामध्ये, आजच्या महाराष्ट्राच्या वर्तमानामध्ये जी रूढार्थानं आमची विद्यापीठं आहेत ती कोणाच्या ताब्यात आहेत? कोणाच्या ताब्यात आहेत? हे तुम्हाला जाहीरपणे बोलता येईल का? आपण सोयीचं म्हणून असं म्हणूया की ही सध्या पाशवी बहुमत असलेल्या लोकांच्या ताब्यात आहेत. कोणाच्या ताब्यात आहेत त्यातनं तुम्हाला कळेल. नागपुरातनं हा सगळा प्रवाह येतो आणि तिथून आलेली सगळी माणसं एका विशिष्ट विचारांनी आता माणसांना सर्व प्रकारच्या वर्चस्वाखाली ठेवून आहेत. 2 प्रकारची विद्यापीठं आहेत आमच्याकडं. एक प्रकारची जी विद्यापीठं आहेत त्यांनी वाकायला सांगितल्यावर रांगायला घेतलेलं आहे. आता कसं तुम्ही एकदम छान हसलात, हे मला आवडलं. नाही तर मगाशी मला असं वाटलं, मोहिते सर, मगाशी मला असं वाटलं की श्रोत्यांनी काहीतरी आपल्यामध्ये इंटरनल सोशल कॉन्ट्रॅक्ट केलंय की काय, की आपण काही बोलायचं नाही, मार फक्त वक्त्यालाच खायचा आहे.
हां, त्यामुळे माझी समकालीन समाजामध्ये आपल्याकडे वक्त्याने मार खावा ही अपेक्षा गैर नाही आहे, पण श्रोत्याने किमान पोलीस स्टेशनपर्यंत यावं ही एक मिनिमम अपेक्षा आहे. त्यामुळे आत्ताची जी आपली कॉलेज आहेत, आत्ताची जी आपली विद्यापीठं आहेत, या विद्यापीठांमध्ये तुम्हाला असं दिसेल की विचार करणं ही एक अत्यंत मोठी लायबिलिटी आहे. विचार शक्यतो करू नये, कृती तर अजिबात करू नये. आपण फक्त बायोमेट्रिक करावं. हा एक मानवी जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे बायोमेट्रिक झालं, आपल्या अस्तित्वाची अभिव्यक्तीच बायोमेट्रिकमध्ये आहे. एकदा अस्तित्वाची अभिव्यक्ती झाली बायोमेट्रिकमध्ये की मग नंतर आपण मरायला मोकळे होतो, अशी सर्वसाधारण परिस्थिती आहे. एकीकडे अशा प्रकारचं स्वत्व गळालेली विद्यापीठं आणि दुसरीकडे शिकलेली प्राध्यापक मंडळी स्टाफरूममध्ये बसून, विद्यापीठांमध्ये बसून एकमेकांना व्हॉट्सॲपवरनं दाखवतात, जिथे लिहिलेलं असतं खरा मराठा असशील तर हे फॉरवर्ड कर, खरा हिंदू असशील तर हे फॉरवर्ड कर, खरा माळी असशील तर हे फॉरवर्ड कर. म्हणजे खरा काय काय असशील तर तू हे फॉरवर्ड करावंस हे लिहिलेलं आहे. आणि ज्यांनी पुस्तकं वाचणं अपेक्षित आहे, ज्यांनी प्रश्न विचारणं अपेक्षित आहे, त्या सगळ्यांच्या विचार करण्याच्या प्रवृत्तीचं रूपांतर 3 टेस्ट पेपर सोल्युशनमध्ये झालेलं आहे. हा आत्ताचा महाराष्ट्र आहे, हा खंगलेला महाराष्ट्र आहे, हा गंजलेला महाराष्ट्र आहे. आणि तुम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही जा, थोडाफार डिग्रीचा तुम्हाला फरक दिसेल. सगळीकडे परिस्थिती जवळपास सारखी आहे. म्हणजे मराठवाड्यातल्या लोकांनी असं वाईट वाटून घ्यायचं कारण नाही की आपल्याकडेच एखादा आदर्श माणूस आहे की जो तुरुंगात जाण्याच्या ऐवजी वॉशिंग मशीनमध्ये जातो आहे. असं तुम्हाला वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. तुमच्या भावकीतले लोक कोकणात पण आहेत, ते फक्त सिंधुदुर्गात आहेत, एवढाच फरक आहे. असे लोक कोल्हापुरात आहेत, असे लोक मराठवाड्यात विदर्भात आहेत, असे लोक खानदेशात आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय प्रकारची राजकीय, सामाजिक, वैचारिक अशा प्रकारची संस्कृती समकालात दिसते आहे, ज्याच्यामध्ये स्वाभिमान नावाच्या गोष्टीला, विचार करणं नावाच्या गोष्टीला अजिबात स्थान नाही. किंबहुना विचार करणाऱ्या माणसांना लोक असं विचारतात की हे तू का करतोस किंवा का करतेस, हे तू नाही केलंस तर चालणार नाही का, तुला मुलं बाळं नाहीत का, तुला कुटुंब नाही का, आपलं पर्सनल जे लाईफ आहे ते नीटपणे जगण्यात काही प्रॉब्लेम आहे का. म्हणजे एक काळ महाराष्ट्रामध्ये असा होता की राजवाड्यांनी लोकांच्या घरोघरी जाऊन ऐतिहासिक कागदपत्र गोळा केली. ज्ञानकोशकार केतकरांसारख्या बुद्धिमान माणसानं डोक्यावर वाहून विश्वकोशाचे खंड लोकांच्या पर्यंत नेले. तर्कतीर्थांसारख्या माणसाने वाईमध्ये ठाण मांडून विश्वकोशाची व्यवस्था घडवून आणली. आणि आज अशी परिस्थिती आहे की आपल्या समाजामध्ये विचार करणं नावाची गोष्ट आपल्याला कमी महत्त्वाची वाटायला लागली आहे. मराठवाडा ही ज्वलनशील भूमी आहे आणि ती ज्वलनशील या दृष्टीने गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही इथं पाहिलं आहे की जात्यंतर्गत संघर्ष अत्यंत टोकदार झालेला आहे. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरापासून, नामविस्तारापासून ते अलीकडे झालेल्या मराठा जातीच्या आंदोलनापर्यंत अत्यंत टोकदार जातीय अस्मितांचा हा प्रदेश आहे. याचं वेगळं रूप तुम्हाला मराठवाड्यात दिसेल, वेगळं कोकणात दिसेल, वेगळं रूप तुम्हाला पश्चिम महाराष्ट्रात दिसेल. तरीसुद्धा गेल्या 65 वर्षामध्ये आपण का सोबत राहिलो? अकोला करार झाला, नागपूर करार झाला म्हणून फक्त आपण एकत्र राहिलेलो नाही आहोत. खूप काळी, कधीतरी खूप मागे, काहीशे वर्षांच्या पूर्वी चक्रधरांच्या सारख्या एका गुजरात्याने महाराष्ट्री वसावे असं म्हटलेलं आहे. त्या काळात बरे गुजराती सुद्धा होते. म्हणजे महाराष्ट्राचं नुकसान न करू इच्छिणारे असा एक गुजराती तरी त्या काळामध्ये होता. त्याची भरपाई आता झाली आहे असं आपण गृहीत धरायला हरकत नाही. असं बोललेलं चालतंय ना? हां हां हां. काय आहे की महाराष्ट्रामध्ये राजू परुळेकर असेल, निरंजन टकले असेल, रवींद्र पोखरकर असेल, मुक्ता कदमसारखी तरुण मुलगी असेल, हे सगळी ही जी माणसं आहेत ना, ही आमचे समान धर्मा लोक आहेत.
नव्याने विचार करणारे आणि एका अर्थाने चौकटी मोडून बोलणाऱ्या लोकांच्या पैकी हे सगळे लोक आहेत. बाकीचे लोक माध्यमांमधले तुम्ही लोक पाहिजे, कोणी माध्यमातले लोक असतील तर तुमच्या भावना दुखावून घेऊ नका, कारण तुमच्या भावना ऑलरेडी संपलेल्या आहेत. त्यामुळे फार वाईट नका वाटून घेऊ. तर आपल्याकडं लोक काय करतात, माझा कट्टा तुझा कट्टा या प्रकारचे उपक्रम आपले लोक करतात. त्याच्यावर कसं आहे, सगळं तुझ्या गळा माझ्या गळा गुंफू मोत्याच्या माळा या प्रकारचे कार्यक्रम आपण करतो. काही चर्चा होत नाही. ते पुरेसं नाही म्हणून का काय आता आपण कॉफी विथ अमुक तमुक अशा प्रकारचे कार्यक्रम करतो, ज्याच्यामध्ये आपण बातमीला साधारणपणे PR म्हणण्याची पद्धत आहे. ही बातमी नाही आहे, हा PR एक्झरसाइज आहे, ही चाटुकारिता आहे. रवीश कुमारचा शब्द वापरायचा तर ही चाटुकारिता आहे. या प्रकारच्या चाटुकारितेची आपल्याकडची माध्यम परंपरा होती का? एक काळ असा होता की सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असं लिहिणारा माणूस एखाद्या वर्तमानपत्राचा संपादक होता. एक काळ असा होता की गांधींसारखा माणूस सोप्या शब्दांमध्ये परदेशात गेल्यानंतर जेव्हा पत्रकार त्यांना विचारायचे की तुम्ही एवढे कमी कपडे घालून आलात, तुम्हाला काही वाटत नाही का, तर त्यावर ते असं म्हणायचे की तुमचा राजा आमच्या दोघांचे कपडे घालून फिरतो आहे. असं म्हणण्याचं धाडस असणारा राजकीय वर्ग आणि ते रिपोर्ट करण्याची मानसिकता असणारा पत्रकार हा एकीकडे एका काळामध्ये आपल्याकडे होता. आणि त्यावेळेला लोकांच्या बद्दल थेटपणाने काहीतरी म्हणण्याची वृत्ती होती. आज जर तुम्ही पाहिलं, तुम्ही गावांमध्ये जी कोणी शहरात आता येऊन राहिलेली माणसं आहेत, तुम्ही तुमच्या गावामध्ये जाऊन बघा. एखाद्या छोट्या गावातला एखादा दादा ताई, एखादी दिदी, एखादा कुणीतरी छोटा किरकोळ माणूस ज्याच्याकडे केवळ बापाचा पैसा आहे, त्याने देवाचं दर्शन घेऊन असा फोटो टाकला तरी एखादा कुठला तरी कंडम यूट्यूबवर त्याच्या बातम्या करतो आणि त्याला 5-10 हजार रुपये मिळतात. या प्रकारचा बिभत्स माध्यम व्यवहार आता आहे. हा 10,000 रुपयापासून सुरू होणारा माध्यम व्यवहार एखादे दोन गुजराती ज्या वेळेला सगळ्या माध्यमांच्या कंपन्या विकत घेतात तिथपर्यंत जाऊन पोचतो आणि मग तुम्हाला तुमचं तोंड नाही उघडता येत. आज माझ्यासारखा माणूस 1 वर्ष ज्या वेळेला आम्ही हिंदी सक्तीच्या विरोधातलं आंदोलन केलं, ज्या वेळेला हे आंदोलन आम्ही केलं त्यावेळेला कुठल्याही मुख्य धारेतल्या लोकांनी आमच्या कामाची दखल नाही घेतली, कारण सरकारच्या विरोधातलं ते काम होतं. पण एक वेळ अशी आली की लोकांनी दखल घेतली आणि लोकांनी दखल घेतल्यामुळे माध्यमांना दखल घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. म्हणजे प्रश्न काय आहे की कधीतरी लोकांच्या मनात आग लागावी लागते आणि लोकांच्या मनात म्हणजे मराठी लोकांचा हा प्रश्न आहे. कदाचित तुमच्यातल्या काही लोकांना पटणार नाही. मराठी लोक रागावण्यामध्ये पण अत्यंत आळशी लोक आहेत. पटकन रागही येत नाही आपल्या लोकांना. धीमे धीमे मंद आचेवर आपल्याला राग येतो. आपल्याला अजिबात घाईत राग येत नाही. आपल्याला असं वाटतं की घाईत राग आला तर आपलं काहीतरी चुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे राग सुद्धा मंद आचेवर आपण 65 वर्ष ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला थोडा बहुत अधनमधनं कधीतरी राग येतो. ही जी अवस्था समकालीन महाराष्ट्राची आहे, या महाराष्ट्रामध्ये माझ्यासारखा माणूस, माझ्यासारखे अनेक लोक महाराष्ट्रात ठिकठिकाणी आम्ही जातो, जिल्ह्याच्या पातळीवर लोकांशी बोलतो आणि आम्ही जे काही मराठी भाषेचं काम करतो, महाराष्ट्र धर्माचं काम करतो, आम्हाला असं सतत लोक म्हणतात. म्हणजे मी ज्या वेळेला Xवर लिहितो त्यावेळेला मी मराठी भाषेचं लिहिल्यानंतर लोक त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया देतात. मी माझी राजकीय भूमिका मांडल्यानंतर लोक खाली लिहितात, तू मराठीचं काम करतोस ना, तू कशाला ह्याच्याबद्दल बोलतोस. माझं म्हणणं असं आहे की मी मराठीचं काम करतो म्हणूनच मी मराठी कारणाबद्दल आणि महाराष्ट्र धर्माबद्दल बोलतो, कारण भाषेचं कोणतंही काम हे राजकीयच आहे. तुम्ही तुमच्या मुलांना कोणत्या शाळेत घालता हा राजकीय निर्णय आहे. तुम्ही कोणतं माध्यम शिकण्यासाठी स्वीकारता हा राजकीय निर्णय आहे. तुम्ही सरकारचे निर्णय कोणत्या भाषेमध्ये घेता हा शासन निर्णय आहे. तुम्ही SSC बोर्डाच्या शाळा चालवता का CBSEच्या शाळा काढता हा राजकीय निर्णय आहे. तुम्ही देवळांमध्ये खर्च करता का वाचनालयात खर्च करता हा राजकीय निर्णय आहे. या पातळीवर ज्यावेळेला आपण विचार करतो त्यावेळेला मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस, मराठी कारण आणि महाराष्ट्र धर्म या 5 गोष्टींचा एकत्रित विचार केल्याशिवाय आपल्याला पुढं जाता येत नाही.
आता ज्या वेळेला या सगळ्या साखळीचा, या सगळ्या आंतरसंबंधांचा आपण एकत्रितपणे विचार करतो, त्यावेळेला आपल्या मनामध्ये महाराष्ट्राची काय कल्पना असते आणि काय असायला पाहिजे याच्याबद्दल मी एक दोन मुद्दे आपल्यासमोर मांडतो. मगाशी बोलताना माझी ओळख करून देताना असं सांगितलं गेलं की मी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद संघर्ष आणि संकल्प नावाचं एक पुस्तक महाराष्ट्र सरकारसाठी केलं, जे सीमा प्रश्नाला वाहिलेलं पुस्तक आहे. कर्नाटक सरकारकडे दोन ठिकाणचे महाराष्ट्राचे भाग गेलेले आहेत. एक बिदर भालकीकडचा भाग जो मराठवाड्याला लागून आहे आणि दुसरा बेळगाव कारवार निपाणी खानापूरचा भाग जो तिथं कोल्हापूरला लागून आहे. तुम्हाला असं दिसेल की दर 21 नोव्हेंबरला 17 जानेवारीला हुतात्मा दिनाच्या निमित्ताने काही ना काहीतरी आंदोलन कोल्हापूर आणि बेळगावच्या सीमारेषेवर होतं, पण मराठवाड्यामध्ये गेली अनेक दशकं कोणत्याही प्रकारचं आंदोलन होत नाही. इथला सीमा भागाचा लढा हा जवळपास मृत झाल्यामध्ये जमा आहे. बिदर भालकी आणि इथल्या अनेक भागांमध्ये मी अनेक गावांमध्ये सीमा भागामध्ये काम करणाऱ्या लोकांशी बोललो आहे, फिरलो आहे. अनेक लोकांचं म्हणणं आहे की हा प्रश्न संपला आहे, या प्रश्नामध्ये आता काही दम राहिलेला नाही, याची आपण चर्चाही करू नये. बेळगावमध्ये अजूनही त्या प्रश्नामध्ये धग दिसते, खानापूरमध्ये निपाणीत काही दिसते, पण कारवार सुपा हल्ल्याला तुम्ही गेलात तर तिथं तुम्हाला काही दिसत नाही. मग धग कुठे आहे? तर सुप्रीम कोर्टामध्ये 2004 साली महाराष्ट्राने एक दावा दाखल केला आहे जो गेली 22 वर्ष तिथं पडून आहे. म्हणजे राम जन्मभूमीचा दावा असेल तर सुप्रीम कोर्ट रोज सुनावणी लावतं आणि काही महिन्यामध्ये दावा निकाली निघतो. पण महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा दावा असेल तर 10-10, 15-15 वर्ष त्या दाव्याला तारीखच मिळत नाही. आणि याचा अर्थ राज्यव्यवस्थेला तो प्रश्न तितका महत्त्वाचा वाटत नाही. आता राज्यव्यवस्थेला तो प्रश्न का नाही महत्त्वाचा वाटत? तो महत्त्वाचा यासाठी वाटत नाही कारण एकदा ते राज्य देऊन टाकलेलं आहे, त्याच्या पलीकडे आता सीमांमध्ये काही बदल करावा असं भारत सरकारला अजिबात वाटत नाही. आणि महाराष्ट्र नावाची जी एक ओळख आपण त्यावेळेला स्वीकारली, त्यावेळेला निर्माण केली, त्या ओळखीमध्ये गाव हे युनिट आपण त्यावेळेला धरलं आणि गाव हे युनिट त्यावेळेला धरल्यामुळे ही सगळी 865 खेडी आपली आहेत अशा प्रकारची भूमिका त्यावेळेला संयुक्त महाराष्ट्र समितीनं तर मांडलीच, पण यशवंतराव चव्हाणांनी सुद्धा मांडली आणि गोविंद वल्लभ पंतांनी संसदेमध्ये ती मान्य केली, निजलिंगप्पांनी कर्नाटकच्या विधानसभेत ती मान्य केली. पण आज चित्र पूर्ण पालटलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये आज ज्या वेळेला आपण महाराष्ट्राचा विचार करतो त्यावेळेला 90% लोकांना महाराष्ट्रातल्या सीमा प्रश्न नावाची काही भानगड आहे हे माहीत नाही. मग त्याचा विचार करण्याचा प्रश्न येत नाही. डांग उंबरगाव सारखा आपला प्रदेश केवळ मोरारजी देसाईंना बरं वाटावं कारण मुंबई मराठी लोकांना देण्यात आली म्हणून गुजरातला देण्यात आला हे आपल्याला माहिती नसतं. आणि आपल्याला हेही माहीत नसतं की महाराष्ट्राचं विभाजन किंवा त्रिभाजन करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये होण्याची अत्यंत दाट शक्यता आहे. अनेक लोक जे मराठवाड्यातनं पुण्यात येतात, मुंबईत येतात, अनेक लोकांना हे असं वाटतं की मुंबई चकचकीत आहे, मुंबई झगमगीत आहे, मुंबईमध्ये सर्व प्रकारच्या सुखसोयी आहेत ज्या मराठवाड्यात, विदर्भात, कोकणात, खानदेशामध्ये नाही आहेत. आज जर तुम्ही मुंबई शहरात गेलात, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, पालघर या भागामध्ये जर गेलात तर जवळपास 4.25 कोटी लोकांची लोकसंख्या आहे. 56 साली बाबासाहेबांनी ज्या वेळेला संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासंबंधातलं दुसरं टिपण लिहिलं, पहिलं टिपण जेव्हा त्यांनी लिहिलं त्यावेळेला ते भाषावार प्रांतरचनेच्या बाजूचे नव्हते. कारण त्यांना असं वाटत होतं की भाषावार प्रांतरचना झाली तर इथल्या ज्या धनदांडग्या जाती आहेत, प्रबळ जाती ज्या आहेत, त्या समाजातल्या वंचित घटकांचं नुकसान करतील आणि त्यांचं ते निरीक्षण काही फार चूक होतं अशातला भाग नाही. पण ज्या वेळेला मद्रास तेव्हाचं तामिळनाडूला द्यायचा विचार झाला, कलकत्ता तेव्हाचं बंगालला द्यायचा विचार झाला, त्यावेळेला बाबासाहेबांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की महाराष्ट्राशी मुंबई शहराचा ऑर्गॅनिक संबंध आहे. कारण मुंबईला लागणारं पाणी तिकडनं येतं, अन्नधान्य तिकडनं येतं, सर्व संसाधनं तिकडनं येतात आणि त्यामुळे त्यानंतरच्या काळामध्ये मुंबई महाराष्ट्राला मिळाली. आज मुंबई हा जर महाराष्ट्राचा गाभ्याचा भाग आहे असं तुम्ही मानलं तर येत्या 5 ते 10 वर्षामध्ये मुंबईमधून मराठी माणूस आत्ता आहे त्यापेक्षा कमी होईल, अल्पसंख्याक होईल आणि यानंतरच्या काळामध्ये
आज जरी रेटून आपण मराठी ही मुंबई शहराची भाषा म्हणत असलो तरी यानंतरच्या काळात गायपट्ट्यातले जे लोक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्थलांतरित होऊन या राज्यामध्ये त्या शहरामध्ये आलेत, त्यातून त्या शहराची डेमोग्राफी पूर्ण बदललेली आहे. म्हणजे उत्तर भारतीयांची लोकसंख्या आणि गुजर मारवाड्यांचा पैसा याच्यामुळे पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये तिसरी चौथी मुंबई, मुरबे आणि वाढवणसारखी बंदरं, अटल सेतूसारखा पूल ज्याचा आपल्याकडे तिथं न राहणाऱ्या लोकांना फार कौतुक आहे, पण अटल सेतू जिथं संपतो तिथे अंबानी शेठची जमीन कशी सुरू होते हे आपल्याला कळत नाही. उल्व्याचं जे नवं एअरपोर्ट आहे ते अदानीला जातं आणि मुंबईतलं जे एअरपोर्ट आहे त्या एअरपोर्टची जागा आता मोठे मोठे टॉवर करण्यासाठी त्याच माणसाला मिळणार आहे आणि धारावीसुद्धा त्याच माणसाला मिळणार आहे. असं झालं तर मुंबईमध्ये जे काही थोडं बहुत भांडवल मराठी माणसाचं उरलं आहे तेही जाईल आणि आपण 107 माणसं त्यावेळेला आपली गेली. ती गेल्यानंतर आपला भांडवलाच्या विरोधातला संघर्ष आपण त्याच्यामध्ये काहीतरी समपातळीवर येऊन जिंकू शकलो. आज परिस्थिती अशी आहे की मराठी माणसांची ताकद एवढी सुद्धा तिथं राहिलेली नाही. अशा वेळेला महाराष्ट्राचं विभाजन होण्याचा धोका आहे आणि विभाजन नव्हे, महाराष्ट्राचं त्रिभाजन होण्याचा धोका आहे. कारण एका माणसाने असं म्हटलं होतं की विदर्भ होईपर्यंत मी लग्न करणार नाही, पण त्यांनी लग्न केलं नंतरच्या काळामध्ये, पण विदर्भ करायचं काही ते विसरले असतील अशातला भाग नाही. त्यामुळे MMRच्या प्रांताचं एक राज्य, विदर्भाचं दुसरं राज्य आणि उर्वरित महाराष्ट्राचं तिसरं राज्य, अशा प्रकारचं त्रिभाजन होण्याचा धोका महाराष्ट्राच्या समोर आहे. असं जर झालं तर विदर्भाच्या राज्याची भाषा तिथल्या गुजर मारवाड्यांच्यामुळे काय होईल हे तुम्ही सहज सांगू शकाल. MMRची भाषा काय होईल हे सहज कळण्यासारखं आहे. हा एक अत्यंत तातडीचा धोका आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आत्ताच्या घडीला दिसणार आहे. आता आपण असं म्हणू शकतो की या बाबतीत आम्ही काय करू किंवा या बाबतीमध्ये आम्ही काही का करावं. आम्ही नोकऱ्या करायच्या, आम्ही आमची पोटं भरतो आहोत, आमच्या घरामधले आम्ही पहिल्या दुसऱ्या पिढीचे लोक आहोत, आम्ही शिकतो आहोत, आम्हाला जे काही जमतं आहे ते आम्ही करतो आहोत. आम्ही आमचं कुटुंब बघायचं, आमच्या भावकीचं गावकीचं बघायचं का आम्ही महाराष्ट्राची धुणी पण धुवायची. तर मला असं वाटतं की महाराष्ट्राची धुणी ही आपल्या सगळ्यांची पर्सनल धुणी आहेत. महाराष्ट्राचं काम जर महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी करायचं नाही असं म्हटलं तर ती जबाबदारी मोजक्याच लोकांच्या खांद्यावर पडते आणि मग त्या जबाबदारीचं ओझं अधिक वाढतं. त्यामुळे महाराष्ट्र जर आपल्याला नीटपणानं यानंतरच्या काळात उभा करायचा असेल तर काय करावं लागेल असे एक 2-4 मुद्दे मी आपल्यासमोर मांडतो. एक, मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या राजकारणाने गेल्या काही वर्षामध्ये जेवढी खालची पातळी गाठलेली आहे तेवढी आपल्याला त्याच्या आधीच्या 50 वर्षांमध्ये प्रयत्नपूर्वक सुद्धा गाठता आलेली नव्हती. ती आपण अगदी अनायासे गाठलेली आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचं जे नैतिक स्खलन झालेलं आहे त्या नैतिक स्खलनाच्या पोटी काय आहे, त्या नैतिक स्खलनाच्या पोटी एक प्रकारचा बंच ऑफ थॉट आहे. त्या नैतिक स्खलनाच्या पोटी एक विशिष्ट प्रकारचं रेशीम बागेचं विचारधन आहे आणि त्या विचारधनाचं काउंटर नॅरेटिव्ह म्हणजे महाराष्ट्र धर्म आहे. याच्याबद्दल तुम्ही बोलला नाहीत. आज जर माझ्यासारखा माणूस मला व्यासपीठ मिळाल्यानंतर सुद्धा बोलला नाही तर उद्या कदाचित मला व्यासपीठच मिळणार नाही. त्यामुळे आज मला व्यासपीठ मिळालेलं आहे तर त्या व्यासपीठावर मी हे बोललं पाहिजे. आणि आजच्या घडीला या देशामध्ये उत्तर भारतातलं जे गायपट्ट्यातलं हिंदी राजकारण आहे, ज्याच्यामध्ये हलालचं काय करायचं हा महत्त्वाचा मुद्दा आहे, ज्याच्यामध्ये एखाद्या मुसलमानानं नुसता आवाज उठवला तर त्याचं घर बुलडोज करून पाडून टाकण्यात येतं आहे, ज्याच्यामध्ये एखादा मुसलमान डॉक्टर केवळ लोकांना व्हेंटिलेटर पुरवतो म्हणून त्याला तुरुंगात टाकलं जातं आहे, जिथे तुम्ही एखादी व्यवस्थेच्या विरोधात काही भूमिका मांडली तर तुम्हाला तातडीने अर्बन नक्षल म्हटलं जातं आणि तुम्हाला तुरुंगामध्ये स्ट्रॉसुद्धा पाण्याचा तुम्हाला मिळेल अशा प्रकारची व्यवस्था राहत नाही. याच्या उलट काही लोक त्यांना पकडलं जाता जाताच ताबडतोब जेमध्ये जाऊन ॲडमिट होतात आणि नंतर आरामात AC रूममध्ये पुढचे काही महिने काढतात. अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये आपण जगतो आहोत जिथे
तुम्ही राजसत्तेच्या सोबत असाल तर तुम्ही आणि तुमचे आका किंवा तुम्ही आणि तुमचे उप आका सगळं पचवू शकता. तुम्ही राजसत्तेच्या बरोबर नसाल तर मात्र तुम्हाला असं सांगावं लागतं की मी बोलू शकत नाही कारण मला बेल पाल्सी झालेला आहे. त्यामुळे राजसत्तेच्या विरोधामध्ये राहून सुद्धा तोंड उघडता येण्याची क्षमता, शक्यता महाराष्ट्रामध्ये येत्या 5-10 वर्षामध्ये आहे. या काळात जर आपण तोंड उघडली नाहीत, या काळामध्ये जर आपण बोललो नाही तर काही घडणार नाही. तुमच्यापैकी अनेक लोक इथे प्राध्यापक मंडळींमध्ये किती नवी मुलं आहेत मला माहिती नाही, पण जे 2 लाख रुपये घेणारे, पगार घेणारे माझ्यासारखे प्राध्यापक आहेत त्यांच्यावर शिक्षण व्यवस्था बरी करण्याची जबाबदारी जास्त आहे. क्लॉक अवर बेसिसवर काम करणाऱ्या मुलांवर ती जबाबदारी टाकता येणार नाही. त्या मुलांनी त्यांची पोटं भरायची, त्या मुलांनी लग्न करायची, त्या मुलांनी आजारी आईबापांना सांभाळायचं का त्यांनी ढासळलेली शैक्षणिक नैतिकता सांभाळायची. यात पहिल्या जबाबदाऱ्या महत्त्वाच्या आहेत. स्वतःची पोटं भरून व्यवस्थित ढेकर देऊ शकणाऱ्या प्राध्यापक मंडळींवर शिक्षण व्यवस्थेचं बरं करण्याची जबाबदारी आहे. तुम्ही ती अशा या कारणाने जर पार पाडली नाही की मला काय निवृत्तच व्हायचं आहे, मग मी मुलांकडं अमेरिकेतच जाणार आहे, किंवा मग मी काही फार्म हाऊसच टाकतो आहे, किंवा मग फक्त व्याजाची देवाणघेवाण करण्यातच आयुष्य घालवणार आहे, हे जर तुम्ही करत असाल तर तुम्ही महाराष्ट्र धर्माला कलंक आहात. हे तुम्ही तुमच्यापुरतं मान्य केलं पाहिजे. विचार करणाऱ्या माणसांनी कामं केली पाहिजेत, कामं करणाऱ्या माणसांनी विचार केला पाहिजे. ही 19व्या शतकातल्या महाराष्ट्राची परंपरा आहे. संयुक्त महाराष्ट्रामध्ये आपण ही डायकॉटमी निर्माण केली की विचार करणाऱ्या माणसांनी काम करायचं नाही आणि काम करणाऱ्या माणसांनी डोकी गहाण ठेवायची. त्यामुळे तुम्ही गेल्या 5-25 वर्षामध्ये जे आपल्या समाजाचं NGOकरण झालंय ते जर पाहिलं तर लोकांच्या गरजा काय आहेत ते बघून आपल्या समाजात सेवेची कामं होत नाहीत. फंडिंग एजन्सीच्या प्रायोरिटीज काय आहेत हे बघून सेवेची कामं होतात. त्यामुळे फंडिंग एजन्सीच्या गरजा हे तुमच्या प्रॉब्लेम्सचा भाग झालेला आहे. आणि त्यामुळे संपूर्ण लोकजीवनाचं, संपूर्ण समाज जीवनाचं उत्सवीकरण झालेलं आहे असं तुम्हाला दिसतं. आणि या सगळ्या परिस्थितीत अत्यंत घायकुतीला आलेली शहरं आणि त्यातले उद्योग, पूर्णतः बकालीकरण झालेली शेती, अत्यंत वाईट अवस्थेत गेलेलं शिक्षण, या सगळ्या पातळीवर आजचा महाराष्ट्र अत्यंत कठीण अवस्थेत आहे असं मला दिसतं. संभाजीनगरमध्ये काय परिस्थिती आहे मला माहीत नाही. 2-3 आठवड्यापूर्वी मी नांदेडमध्ये गेलो तेव्हा मला असं सांगण्यात आलं की नांदेडमध्ये नो स्कूलिंग नावाची गोष्ट निर्माण झाली आहे. 6वी नंतर मुलं शाळेत जात नाहीत. 6वी नंतर मुलं शाळेत जात नाहीत. शिक्षकांना माहिती आहे, पालकांना माहिती आहे, मुख्याध्यापकांना माहिती आहे, क्लासवाल्यांना माहिती आहे. मुलं डायरेक्ट 6वी नंतर नीट आणि JEEची तयारी करतात. त्यांचा अटेंडन्स लागतो, त्यांना शिकवावं लागत नाही, त्यांच्या परीक्षांचे मार्क दिले जातात आणि या पद्धतीनं मुलं धडाधड पुढं ढकलली जात आहेत. मुलांचं सामाजिकीकरण होण्याची प्रक्रिया जर संपली तर आपण यानंतरच्या काळामध्ये मोबाईलमध्ये गुंतलेले माफिया तयार करतो आहोत. ही जी तरुण मुलं आहेत या तरुण मुलांचं आपण काय करणार आहोत? म्हणजे या तरुण मुलांवर उद्याचा महाराष्ट्र आहे. या तरुण मुलांचा अटेन्शन स्पॅन 1.5 मिनिटाचा आहे, कारण रील तेवढ्या काळामध्ये संपतं, यूट्यूबचा शॉर्ट तेवढ्या काळात संपतो. पण तरुणांचाच अटेन्शन स्पॅन तेवढा आहे असा नाही आहे. स्त्री पुरुषांचा, 50शीतल्या स्त्री पुरुषांचा पण तेवढाच आहे. म्हणजे तुम्ही तिकडं TV बघत किचनमध्ये सिल्कच्या साड्या नेसून भांडणाऱ्या बायका पाहताय, त्याच वेळेला तुम्ही जेवताय आणि त्याच वेळेला मोबाईलवरचे रील पण पाहताय. याला अत्यंत घाणेरड्या पद्धतीचं मल्टीटास्किंग असं म्हणतात. यातनं काहीही हाती लागत नाही. यातून फक्त सामूहिक निर्बुद्धीकरणाचं सार्वत्रिकीकरण होतं. अशा प्रकारच्या समाजामध्ये आपण जेव्हा जगतो त्यावेळेला आपल्याला मिळतात त्याच प्रकारचे राज्यकर्ते मिळतात. आपण आता लोक म्हणतात बघा, 1,500 रुपये लाडकी बहीणमध्ये लोकांनी घेतले आणि म्हणून मतदान सगळं बिघडलं. ज्या बायकांनी 1,500 रुपये घेतले त्या सगळ्या बायका गरीब नाही आहेत. ज्यांनी 1,500 घेतले त्यात चांगल्या
बऱ्या परिस्थिती असलेल्या पण बायका आहेत, त्यांना सुद्धा तात्पुरतं गरीब होण्यामध्ये अजिबात वाईट वाटलेलं नाही आहे. आणि लाडक्या बहिणींनी या निवडणुकीत माती खाल्लेली आहे, लाडक्या भावांनी गेल्या 4 निवडणुकांमध्ये माती खाल्लेली आहे. धाब्यावर तेच गेलेले आहेत, फुकटचं मटण त्यांनीच खाल्लेलं आहे, फुकटची दारू त्यांनीच खाल्लेली आहे, प्यायलेली आहे. आणि त्याच्यामुळे बायकांनी 3 निवडणुकांच्या नंतर तुमचं अनुकरण केलं, याबद्दल खरं तर तुम्ही त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. हा तुमचा हा महाराष्ट्र आहे. हा काय आहे की लोक आता सांगतात की यांचा एवढा दर फुटलाय, तुमचा दर काय आहे. आणि लोक गठ्ठ्याने बसतायत गावांमध्ये, माझ्याकडे 50 मतं आहेत, माझ्याकडे 100 मतं आहेत. आणि त्यांना तुम्ही काय सांगता, 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनंतर ग्रामसभेला अमुक अधिकार मिळालेले आहेत. ते असं म्हणतात, फाट्यावर मारले तुमचे अधिकार, 5000 कुठं आहेत. मी काही लोक पंचायत समितीच्या निवडणुका लढवणारे असे अशांना मी भेटलो आहे की ज्यांनी मला सांगितलंय त्यांच्या मित्रांनी निवडणुकीच्या आदल्या रात्री त्यांना स्कॅनर पाठवलेला आहे, याच्यावर 5000 रुपये पाठवून द्या म्हणून. तुम्ही पाठवून द्या. तुम्ही जर पाठवून दिला नाही तर समोरचे लोक पाठवून देणारच आहेत. या परिस्थितीमध्ये ज्याला तुम्ही मूल्यविरहित अशा प्रकारची सामाजिक व्यवस्था म्हणता, ती महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित होते आहे, ती महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झाली आहे. आणि ती प्रस्थापित होण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा कमी अधिक प्रमाणात वाटा आहे. म्हणजे आपण काही लोकांनी ते पाप केलं आहे, काही लोकांनी ते पाप उघड्या डोळ्यांनी पाहिलं आहे, आणि काही लोकांनी त्याबद्दल आपल्याला काहीच घेणं देणं नाही अशा प्रकारची कुत्ता जाने चमडा जाने अशा प्रकारची भूमिका घेतलेली आहे. यामुळे आपण आता या परिस्थितीला जर पोचले असू तर कसं बदलता येईल. तर बदलता येण्याचा एक मार्ग मला असं दिसतो की एक म्हणजे हिंदुस्तान नावाचं जे कथन गेली 22-25 वर्ष महाराष्ट्रावर स्वार झालेलं आहे, ज्याच्या नादाला आपले मराठीवादी लोक पण लागले होते. आधी मराठी मना म्हणणारे लोक नंतर हिंदू जनांपर्यंत गेले, आणि हिंदू जनांपर्यंत गेल्यानंतर त्यांच्या बोकांडी संजय निरुपम सारखा माणूस आला. त्यामुळे तुम्ही विष पेरल्यानंतर विषच उगवतं याचा तो उत्तम पुरावा आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण गायपट्ट्यातल्या राजकारणापेक्षा सुटं करून पाहता आलं पाहिजे. महाराष्ट्राची अस्मिता उत्तर भारताच्या सनातन हिंदू अस्मितेच्या पलीकडे जाऊन पाहता आली पाहिजे. महाराष्ट्रातला मराठी माणूस हा फक्त हिंदू मराठी असत नाही, ते फक्त मुंबईमधल्या भाजपच्या अध्यक्षाला वाटतं, सर्वसामान्य मराठी माणसाला वाटत नाही. मराठी हिंदू जितका मराठी आहे तितका मराठी मुसलमान पण मराठी आहे. हमीद दलवाई आणि फखरुद्दीन बेन्नूर पण मराठी आहेत. फादर दिब्रिटो सारखा ख्रिश्चन पण मराठी आहे. मराठी बौद्ध मराठी आहे. राजू शेट्टी सारखा जैन मराठी आहे. पण कबुतरं वाचवणारा जैन आपला नाही, माणसं वाचवणारा जैन आपला आहे. आणि त्यामुळे हा सगळा मराठीपणाचा एकत्रित आवाका जर आपण विचारात घेतला तर यानंतरच्या काळामध्ये आपल्याला महाराष्ट्राची वैचारिक, नैतिक, राजकीय, आर्थिक फेररचना करता येणं शक्य आहे. या आर्थिक खूपच पाणी पितोय का मी, सॉरी. सर्वसाधारणपणे वक्त्याने पाणी पाजणं अपेक्षित आहे. सर्वसाधारणपणे तुम्ही पहा की ज्या प्रकारचा महाराष्ट्र आपण स्वप्नात पाहतो, आपल्या मनात पाहतो, शिवाजी महाराजांचं उदाहरण देतो आणि संभाजी महाराजांचं उदाहरण देतो. हे संभाजीनगर नावाचं शहर आहे. नुसतं संभाजीनगर म्हणलं तरी लोक तलवार बाहेर काढतील. छत्रपती संभाजीनगर नावाचं शहर आहे. इतक्या अशा हुळहुळ्या भावनांच्या शहरामध्ये आपण आता राहतो. एक शहाणा माणूस कोल्हापूरचा, तो म्हणजे आप्पासाहेब पवार, ज्यांनी त्या विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ असं ठेवलं. बिंडोक लोकांचं त्याने ऐकलं नाही. नाहीतर आज जर त्या विद्यापीठाचं नाव छत्रपती शिवाजी विद्यापीठ असं असतं तर शहाण्या लोकांनी त्याचं नाव छशी विद्यापीठ असं करून त्याचं पूर्ण मातेरं केलं असतं. जसं आमच्या मुंबईतल्या व्हिटीचं झालं आहे, छशी मठ झालं आहे त्याचं. आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं छशी मठ आणि CSMT झालेलं आहे. ज्यांनी सावित्रीबाईंचं नाव पुणे विद्यापीठाला दिलं ते सगळे लोक अत्यंत आनंदाने SPPO असं आता म्हणतायत. म्हणजे म्हणू नये का तर म्हणावं. पण तुम्ही जे नाव इथे तुम्ही बघा,
इथे या शहरात बघा, बाबासाहेबांच्या नावासाठी विद्यापीठ, बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला द्यावं असा प्रयत्न झाला, यशस्वी झाला. आज त्या विद्यापीठाचं नाव काय मला तुम्ही सांगा? बामू. रामानंद तीर्थ विद्यापीठाचं नाव काय? SRTM. म्हणजे ज्या माणसांची नावं पुढच्या लोकांच्या लक्षात राहावीत, प्रेरणा म्हणून राहावीत, या भावनेनं ती नावं दिली गेली, त्या मूळ हेतूला हरताळ फासणं यासारखी गोष्ट आपल्याकडे घडते. आणि आपण सावित्रीबाईंच्या नावाचं विद्यापीठचं नाव दिलं, पण सावित्रीबाईंच्या आणि महात्मा फुल्यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी एक काळ्या टोपीचा मनुष्य तिथं आला आणि त्याने सावित्रीबाई आणि महात्मा फुल्यांवर जे विधान केलं त्याच्याबद्दल तिथं बसलेल्या स्वतःला महात्मा फुल्यांचे वारस समजणाऱ्या कोणी तोंड नाही उघडलं. एवढंच नव्हे तर त्या बदमाश माणसाला महाराष्ट्राच्या कोट्यातनं पद्मभूषण मिळाला, तेव्हाही आपला स्वाभिमान जागा झाला नाही. हा महाराष्ट्र आहे आत्ताचा, की महाराष्ट्राच्या कोट्यातनं शिवाजी महाराज आणि सावित्रीबाई आणि फुल्यांचा अपमान करणाऱ्या माणसांचं आपण कौतुक करतो आहोत, आपण त्यांना मिरवतो आहोत. एक मुद्दा तुम्हाला मी सांगतो सर, एक 5-1 मिनटं बोलू का? एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो. एक मनोहर कुलकर्णी नावाचा माणूस आहे बघा सांगलीमध्ये, माहीत आहे तुम्हाला? हां माहीत आहे. हां, त्याचं खरं नाव ते आहे. हां, तर हा माणूस बहुजनांच्या मुलांना बलिदान मास करायला लावतो. हा माणूस बहुजनांच्या मुलांना इतर अनेक प्रकारच्या हिंदू मुसलमानांच्या गोष्टी करायला लावतो. जर एवढंच सगळं तीव्रतेने त्याला करायचं आहे तर त्यांच्या आंदोलनामध्ये त्यांच्या आडनावाची आणि त्यांच्या जातीची माणसं का बरं नाही आहेत? बहुजनांच्या मुलांच्या खांद्यावर विद्वेषाच्या पालख्या द्यायच्या हे महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षात चालू आहे. आणि हे कुणी घडवून आणलंय? जे स्वतःला महाराष्ट्रातले चव्हाण साहेबांचे वारस म्हणवणाऱ्या मंडळींनी घडवून आणलेलं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण लक्षात काय ठेवलं पाहिजे की महाराष्ट्र धर्माला आव्हान देणाऱ्या गोष्टी अशा समोर नजरेनं येत नाहीत, समोरून येत नाहीत. दगाबाजी करून अनेकदा त्या मागल्या दाराने येतात. जर दगाबाजी करून त्या मागल्या दाराने येत असतील तर त्याचा बंदोबस्त सुद्धा तुम्हाला साम दाम दंडभेद सर्व मार्गांनी करता आलं पाहिजे. याच्यासाठी पुढच्या 10 वर्षांमध्ये पूर्ण नवं अशा प्रकारचं सांस्कृतिक राजकारण महाराष्ट्रामध्ये उभं राहिलं पाहिजे. ते राहील का मला माहीत नाही. म्हणजे मी ज्या वेळेला राज्यशास्त्राचा प्राध्यापक म्हणून या प्रकारच्या चर्चेमध्ये सहभागी होतो, बोलतो, त्यावेळेला आमची प्राध्यापक मंडळी नेहमीप्रमाणे मला असं म्हणतात, हे तू फार छान करतोयस, आम्ही तुझ्या मागे आहोत. पण ते मागेच असतात, कधीही पुढे असत नाहीत. कारण प्राध्यापक या जमातीचं बाय डेफिनिशन लॉजिकच मागे राहणं हे आहे, पुढे राहणं हे नाही आहे. खूप मागे राहून कुणालाही पुढे जाता येत नाही, ही एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आणि धाडस ही सामूहिक गोष्ट आहे, भयमुक्तता ही सामूहिक गोष्ट आहे. त्यामुळे यानंतरच्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या वैयक्तिक आयुष्यात त्रास दिला जाईल, तुमच्या प्रोफेशनल आयुष्यात त्रास दिला जाईल, तुमचं जगणं कठीण केलं जाईल, तुम्हाला सामूहिक पातळीवर कदाचित वाळीत टाकलं जाईल. या प्रकारच्या भीतीतनं मुक्तता झाल्याशिवाय ज्या प्रकारचं संकट आणि ज्या प्रकारचं आव्हान महाराष्ट्रापुढे आज आहे त्या संकटाला आपल्याला तोंड नाही देता येणार. म्हणजे नुसतं शिवाजी महाराजांचं नाव सांगायचं, संभाजी महाराजांसारखी दाढी वाढवायची आणि प्रत्यक्षात मात्र टरकेगिरीत करत खिंडायचं, याच्यातून काहीही साध्य होणार नाही. काम जर करायचं यानंतरच्या काळात तर नव्या पद्धतीने मराठी भाषा, मराठी समाज, मराठी संस्कृती याचा विचार करणारं संघटन उभं करता आलं पाहिजे. मला असं वाटतं की अशा प्रकारचं संघटन शक्य आहे. अशा प्रकारच्या संघटनासाठी एक नवं अर्थकारण आपल्याला उभं करता यायला पाहिजे, एक नवं राजकारण उभं करता आलं पाहिजे. म्हणजे गांधींना असं विचारलं होतं बघा लोकांनी की बापू यू आर अ सेंट फॉलन इन पॉलिटिक्स. त्यावर गांधींचं असं उत्तर होतं की आय एम अ पॉलिटिशियन ट्राईंग टू बी सेंटली. म्हणजे मी राजकारणीच आहे, मी थोडा संतत्वाच्या मार्गाने प्रयत्न करतोय. गांधी हा फारच मोठा माणूस आहे, आपण फार किरकोळ सामान्य माणसं आहोत. पण किमान आपण जमिनीवर पाय ठेवून आपापल्या पातळीवर जे काही करायचं ते ठामपणाने करता येणं आपल्याला शक्य आहे. आणि त्या दृष्टीनं आपण जर यानंतरच्या काळात महाराष्ट्र एकत्र ठेवणं, महाराष्ट्राची ओळख
पुसली न जाऊ देणं आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राच्या ओळखीचा गाभा असलेली मराठी भाषा सर्व क्षेत्रामध्ये दिसेल अशा प्रकारचा प्रयत्न करणं, हे जर करू शकलो तर मला वाटतं काही चांगल्या गोष्टी घडण्याची शक्यता आहे. मी माझ्या बोलण्याच्या समारोपाकडे वळतो. अशा प्रकारची व्याख्यानं, अशा प्रकारची चर्चा ज्यावेळेला घडते त्यावेळेला लोक ऐकतात, काही वेळेला मनापासून ऐकतात, काही वेळेला बळजबरीने ऐकतात, काही वेळेला बळजबरीने येतात आणि मग मनापासून ऐकायला लागतात, काही वेळेला मनापासून येतात आणि मग कुठून झक मारली असं त्यांना वाटायला लागतं. ह्या दोन्ही प्रकारच्या गोष्टी घडणं शक्य आहे. मला माहीत नाही की आत्ता मी तुमच्याशी बोलून झाल्यानंतरचा तुमचा प्रतिसाद काय आहे, पण आपण ज्या काळामध्ये आहोत त्या काळामध्ये या प्रकारच्या गोष्टींचा प्रभाव फार काळ राहत नाही. या प्रकारच्या गोष्टी विरून जातात. म्हणजे चाळणीतनं पाणी निघून जाण्यासारखं आहे. जेव्हा ते चाळणीतनं पाणी निघून जातं त्यावेळेला एकमेकांशी जोडून घेण्याची एक वृत्ती राहते. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती अशी आहे की आज मी तुमच्या व्याख्यानासाठी आलो. मोहिते सरांनी मला प्रेमाने बोलावलं. आता त्यांना पश्चात्ताप झाला आहे का काय मला माहीत नाही, पण त्यांनी आता बोलावलं. त्यांच्या हातून एक जे घडायचं ते घडून गेलं. पण यानंतरच्या काळात तुम्हाला एक माणूस म्हणून, वक्ता म्हणून, एक बोलणारा माणूस म्हणून कदाचित तुमच्यातल्या काही लोकांनी थोडं R&D केलं असेल तर आपण एकत्र काम करू शकतो का याच्यात मला जास्त रस आहे. म्हणजे मी मोटिवेशनल स्पीकर नाही आहे, मी प्रोफेशनल स्पीकर नाही आहे, मी शिवव्याख्याता नाही आहे, मी कार्यकर्ता व्याख्याता आहे. माझ्या कामाची गरज म्हणून मी बोलतो. त्यामुळे मी प्राध्यापक पण कार्यकर्ता प्राध्यापक आहे. कारण मला असं वाटतं की महाराष्ट्राचं बरंचसं वाटोळं नुसती तोंड पाटीलकी करणाऱ्या माणसांच्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे काम केलं ना तर तुमच्या बोलण्याला गती येते आणि बोलत बोलत तुम्ही काम करत राहिलात तर माणसं तुमचं काम बघत बघत तुमच्या सोबत राहतात. त्यामुळे मला असं वाटतं की जर आपल्याला महाराष्ट्राबद्दल काही प्रेम असेल, मराठी भाषेबद्दल काही वाटत असेल, आपण आपली मुलं मराठी शाळेत घातली असतील, घातली नसतील, मराठी पुस्तकं वाचत असू, वाचत नसू, एखादं वाचनालय चालवत असू, चालवत नसू, अशा प्रकारच्या अनेक पद्धतीनं महाराष्ट्राबद्दल आणि मराठीबद्दल आपल्याला काहीतरी करता येणं शक्य आहे. असं काही जर एकत्र करता येण्याची शक्यता असेल तर मला तुमच्या या महाविद्यालयाशी, या संभाजीनगर शहराशी आणि इथं आलेल्या सर्व मंडळींशी जोडून घ्यायला मला नक्की आवडेल. मी जवळपास सव्वा तास बोललो आहे. कदाचित कार्यक्रम संपल्यानंतर अनौपचारिकरित्या तुमचे काही प्रश्न असतील तर मला जरूर विचारा, ते विचारता येतील आणि माझा नंबर सरांकडे आहे. तुमचे काही प्रश्न असतील तर तेही विचारा. जर अगदी तुम्हाला काही न पटणारं असेल तरीसुद्धा मोकळेपणाने सांगा. अजून तरी आपण लोकशाहीमध्ये आहोत. 27ची जनगणना व्हायची आहे, त्यानंतर डिलिमिटेशन व्हायचं आहे, सदरहू गृहस्थाला अजून 2/3 बहुमत मिळायचं आहे, त्यानंतर गुजरातचा माणूस जातो का UPचा जातो का आपला नागपूरचा जातो हे पण आपल्याला माहिती नाही आहे. त्यामुळे आपलं जास्त वाटोळं कोणामुळे होणार आहे हेही आपल्याला माहिती नाही. पण तसंच होणार आहे असंही मानायचं कारण नाही, कारण महाराष्ट्र ही रेझिस्टन्सची भूमी आहे, महाराष्ट्र ही विद्रोहाची भूमी आहे. महाराष्ट्राने जर इतरांना दिशा दिली असेल, महाराष्ट्राने जर इतरांना शहाणपण दिलं असेल तर महाराष्ट्र स्वतःचा वेडेपणा गमावण्याची संधी गमावेल का? तर मला वाटतं नाही गमावणार. आपण कधी कधी वेड्यासारखे वागलेलो आहोत. आपले लोक गुवाहाटीला जाऊन सुरत मार्गे गोव्याला जाऊन परत वेड्यासारखे वागलेले आहेत. पण असं होतं, एखाद्या जनरेशनमध्ये थोडा अंमली पदार्थाचा अंमल जास्त झाला तर माणसं असं वागतात. तर आपण असं गृहीत धरलं पाहिजे की 14 कोटी लोकांमध्ये 100 लोक बाद निघाले तरी 13,99,00,000 लोक बरे आहेत. या 13,99,00,000 लोकांमध्ये 1,300 लोक जरी काम करणारे आणि विचार करणारे निघाले ना तरीसुद्धा महाराष्ट्राचं राजकारण, संस्कृतीकारण कूस बदलण्याची शक्यता आहे. माझी आपल्याला विनंती आहे की आपण एकत्रितपणे हे जर करू शकलो तर आपल्याला यश येईल. धन्यवाद. आयोजकांचे मी मनपूर्वक आभार मानतो. मी मोकळेपणानं बोललो आहे, त्यामुळे आयोजकांची गैरसोय झाली असेल का नाही मला माहीत नाही, पण मी जे बोललो आहे त्याची पूर्ण जबाबदारी माझी आहे.
त्याची जबाबदारी पाटलांची नाही, मोहितेंची नाही, संस्थेची नाही. त्यामुळे ज्यांच्या कुणाच्या भावना दुखावल्या आहेत त्यांनी मला भेटायचं आहे. आणि मी संभाजीनगरमध्येच आहे, उद्या पण आहे, काळजी करू नका. त्यामुळे मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझं बोलणं संपल्यानंतर मागल्या दाराने निघून जाणारा माणूस मी नाही. त्यामुळे ज्यांना कुणाला वाटतंय की पटलेलं नाही, माझ्यासमोर येऊन चर्चा करा. काम करणाऱ्या माणसाने मार जरी खायचा असेल, फटके खायचे असतील तर समोरून खायचे आहेत, मागून खायचं नाही. धन्यवाद. जय मराठी, जय महाराष्ट्र.